मी जे माझ्या कपाळावर विभूती लावतो ती मला नेहमी लक्षात आणून देते की जमिनीतून आलो आहे आणि जमिनीतच जायचे आहे. हे वाक्य आहेत प्रग्याननचे. त्याने यावर्षी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. तर ही स्पर्धा काय आहे, कशी खेळली जाते, ते सगळं आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू. चेस स्पर्धा म्हणजे काय आहे? तर नॉर्वे चेस ही जगातील सर्वात प्रतिष्ठित अशी बुद्धिबळ स्पर्धा आहे. ही स्पर्धा नॉर्वेमध्ये आयोजित केली जाते, ज्यात जगातील सर्वोत्तम ग्रँड मास्टर्स सहभागी होतात. तर यावर्षी 25 मे ते 5 जून या दरम्यान ही खेळवली गेली होती. ऑस्लो, नॉर्वेमध्ये जे आहे तिकडे ही स्पर्धा खेळवण्यात आलेली. तर ह्या स्पर्धेमध्ये जे टॉपचे 6 कंटेंडर पार्टिसिपेंट्स आहेत ते सगळे होते. त्यातल्या एक आहे मॅग्नस कार्लसेन. याचं नाव तर तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. वन ऑफ द बेस्ट, म्हणजे सध्या हाच बेस्ट आहे. त्यानंतर विन्सेंट केमर, नंतर एलरिजा फिरोझा, वेस्ले सो, आर प्रग्यानन आणि डी गुकेश. तर खास म्हणजे यावर्षी भारताचे 2 प्लेयर, ज्याच्यातला गुकेश जो आहे तो वर्ल्ड नंबर 1 आहे ह्या सध्याच्या घडीला. तर हे फक्त 6च प्लेयर ह्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालेले, किंवा आपण असं बोलू शकतो की त्यांनाच फक्त अलाउड होतं ही स्पर्धा खेळण्यासाठी. तर आता आपण आज जे बघतोय ते आपण इझी होण्यासाठी आपण थोडं चेस हे बोलतात ना, आपण आपल्या क्रिकेट सोबत जे आपल्याला ज्याचे सगळे रूल आणि सगळ्या गोष्टी माहिती असतात त्याच्यासोबत आज आपण कम्पेअर करून हे अतिशय साधं सोपं करून बघूया की काय आहे. तर ही जी स्पर्धा आहे ती राऊंड रॉबिन मध्ये खेळली जाते. तर आता असं समजा की आपले आय पी एल मध्ये कसं होतं की बघा, आपल्या 10 टीम आहेत, तर प्रत्येक टीम सोबत ऍटलिस्ट एक मॅच तर होतेच होते. तर याच्यात जसे 6 प्लेयर आहेत, त्या 6 जणांची प्रत्येकासोबत एक मॅच राऊंड रॉबिन ज्याला बोलतात ती झालेली आहे, किंवा ही त्या पद्धतीनेच होते. कधी कधी डबल राऊंड रॉबिन पण असतं, ज्यामध्ये एकाची मॅच एकासोबत 2 वेळा होते, त्याला डबल राऊंड रॉबिन म्हणतात. तर तुम्ही इकडे जर बघितलं तर ह्याच्यात कसं होतं, प्रत्येकाला प्रत्येकासोबत एक एकदा खेळता येतं, किंवा जर डबल असेल तर 2 वेळा खेळता येतं. तर ही कन्सेप्ट बघायला गेलं तर IPL सारखी आहे, ज्याच्यात सगळे संघ एक दुसऱ्या संघासोबत ऍटलिस्ट एक तरी मॅच खेळतात. जर तुम्ही वर्ल्ड कप बघायला गेलात तर त्याच्यात असं नाही होत. त्याच्यात 3 किंवा असे 4 वेगवेगळे ग्रुप क्रिएट केले जातात. त्या ग्रुपमध्ये मॅचेस होतात आणि मग पुढे सेमीफायनल, क्वार्टर फायनल आणि फायनल असं ते सगळं खेळवलं जातं. पण हा जो प्रकार आहे हा थोडा आपल्या IPL सारखा आहे, ज्याला राऊंड रॉबिन पद्धत असं म्हटलं जातं. आपल्या क्रिकेटमध्ये जसं टेस्ट, वन डे आणि T20 असे प्रकार असतात, तसेच चेसमध्ये देखील विविध प्रकार असतात. प्रत्येक चेसची जी मॅच असते त्याचं असं फिक्स नसतं की ही मॅच अशीच खेळली जाईल किंवा काय. तर त्याच्या विविध पद्धती असतात आणि त्याप्रमाणे त्या खेळल्या जातात. तर ही जी आत्ताची नॉर्वेची झालेली आहे, किंवा ही जी असते कॉम्पिटिशन, तिला क्लासिकल बुद्धिबळ म्हणतात. क्लासिकल म्हणजे खेळाडूंना विचार करण्यासाठी भरपूर वेळ हा दिला जातो. तर हे जर आपण कम्पेअर करायला गेलो तर आपली जी टेस्ट मॅच आहे, ज्याच्यात आपले बॅट्समन त्यांना हवे तेवढे कितीही बॉल खेळून, बघा हवे तेवढे म्हणजे त्याच्यात पण लिमिट असतं, पण ते खेळू शकतात. हे असं T20 सारखं फास्ट नसतं की 20 ओव्हरची मॅच आहे, पटापट खेळायचं आहे, पटापट संपवायचं आहे. तर हे तसं नसतं. तर याच्यात 90 मिनिटं, 120 मिनिटं असं, आणि त्याच्यात काही लिमिट असतात की पहिल्या 40 मूव्हसाठी एवढी मिनिटं आणि नंतर असं. तर याच्यात खूप वेळ हा दिला जातो, त्यामुळे काही घाई गडबड होण्याची किंवा त्याच्यामुळे प्रेशर आल्याची गोष्ट ही अशी कधी घडली जात नाही. नंतर त्याच्यामुळे आपल्याला रणनीती, गणिती मांडणी आणि सखोल विचार हा त्यांना आरामात करता येतो. त्यामुळे ह्याला जसं आपण बोलतो बघा की टेस्ट क्रिकेट हा एकदम क्वालिटी क्रिकेट आहे, किंवा जे एकदम लेजंड्स आहेत ते टेस्ट क्रिकेटवर फोकस करा, किंवा याच्यात त्याची प्लेयर्सची क्वालिटी कळते असं बोलतात. तर हे सगळं ह्या क्लासिकल बुद्धिबळमध्ये देखील महत्वाचं ठरतं. तर त्या क्लासिकल गेम आहे, खूप वेळ लागतो आणि तो खेळला जातो. तर आता समजा तो गेम खेळला गेला आणि त्याच्यात टाय झाला ह्या एवढ्या मिनिटानंतर, तर आता पुढे काय करायचं? आता ह्याच्यात अशी एक मजा आहे की आपण जसं T20 मध्ये जशी आपण सुपर ओव्हर खेळतो, बरोबर, ज्याच्यात आपण प्रत्येकाला एक एक ओव्हर देतो, तशी ह्याच्यात देखील जे पांढरे आपण मोहरे आहेत त्यांना जास्त वेळ मिळतो खेळायला, आणि काळ्या मोहऱ्यांना कमी वेळ मिळतो. त्यामुळे ही जी आहे गोष्ट, त्यामुळे जे पांढरे आहेत त्यांना जिंकणं म्हणजे, बघा हे झालं की हे एक्स्ट्रा, जसं आपण T20 मध्ये सुपर ओव्हर खेळतो तशी ही मेन मॅच झाल्यावर हा आर्मागेडन खेळला जातो, आणि त्याच्यात मग पांढऱ्यांना जिंकणं हे आवश्यकच असतं.
तर ते जर जिंकले नाहीत, जर तो पण सामना ड्रॉ झाला, तर जो काळ्या सोंगट्यांनी जो खेळतो आहे त्याला विजेता ठरला जातो. तर हा याच्यातला एक ट्रिकी गोष्ट आहे. तर जर डायरेक्ट पहिल्या ह्याच्यात जिंकला तर जिंकला, जर नंतर ड्रॉ झाला तर त्याच्या दोन गोष्टी आहेत. जर व्हाईट असेल तर जास्त मिळतं, त्याला जिंकावंच लागतं. काळा जिंकला नाही तरी चालेल, पण ड्रॉ झाला तर जो काळ्या सोंगटीने खेळतोय तो विजेता ठरला जातो. आता बघा, जो जिंकलाय त्याला डायरेक्ट इकडे 3 मार्क्स मिळतात, 3 गुण मिळतात. जो ड्रॉ झाला आणि नंतर जिंकला, त्यात कोणीही असू दे, पांढऱ्या सोंगटे असू देत किंवा काळे मोहरे असू देत, मग त्यांना 1.5 मिळतं. मग त्याच्यात म्हणजे ड्रॉ आणि आर्मागेडन असेल आणि जो हरलेला आहे त्याला 1 पॉईंट मिळतो. आणि जो आधी स्टार्टिंगलाच विदाऊट टाय आधी जो हरलाय त्याला 0 गुण मिळतं. तर ह्याच्यात कसं आहे, आपण IPL मध्ये खेळतो तेव्हा आपण टॉप 4 काढतो आपले, की हे टॉप 4, हे 1, 2, 3, यावर्षी RCB होतं, GT होतं. तर ह्याच्यात काय होतं, हे असे 1, 2, 3, 4 जसे लागत आहेत, तसं ह्याच्यामुळे ह्या सहांमध्ये ती क्रमवारी लावली जाते 1, 2, 3, 4. त्यामुळे ह्याच्यात असं नसतं की तिथं जे 1, 2 झालेत त्यांची नंतर परत एक फायनल मॅच होणार आणि जसं आपलं होतं ना क्वालिफायर एलिमिनेटर, तर हे तसं नसतं. कारण ह्याच्यात जसं आपण वरती बघितलं तसं प्रत्येकाशी एक 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 गेम असा हा झालेला असतो. त्यामुळे हे सगळे गेम झाल्यावर जो टॉपवर येतो तोच विजेता म्हणून घोषित केला जातो. आणि ह्यावेळेला आपला भारताचा प्रज्ञानंद, ज्याला बरेचदा प्रग असंच म्हटलं जातं, त्याने ही बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे आणि तो पहिला भारतीय ठरला आहे ही स्पर्धा जिंकणारा. तसं ही काही स्पर्धा खूप जुनी नाही आहे, 2013-14च्या काळातच चालू झाली आहे. पण हा याच्यातला आता पहिला भारतीय ठरलाय विनर. आता बघूया हा आपला जो विजेता आहे भारताचा, तो अजून पुढे किती उंची गाठतो ते. त्याला त्याला आपल्याकडून बेस्ट विशेष. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.